श्री स्वामी समर्थ मंडळी. तर या गुलाबजामुन खायला. कृषूला काल आजोबांनी विचारलं होतं तुझ्यासाठी काय आणू, तर ती म्हटली होती का गुलाबजामुन. तर आजोबांनी तिच्यासाठी हे पॅकेट आणले होते. मग आम्हाला त्याचे बनवायचे होते गुलाबजामुन. आता बाजारातले आपल्याला एकदम ताजे भेटेल याची काही गॅरंटी नसते, त्यामुळे त्यांनी हे पॅकेट आणले होते. त्यांचं चाललं का घरीच बनवा. मग आईने त्याचा लगेचच गोळा बनवून घेतला आणि मग आम्ही गोल गोल गोट्या बनवल्या. एका साईडला लगेचच पाक बनवायला ठेवलेला होता. मग मी लगेचच एका साईडला तेल गरम करून गुलाबजामुन तळायला घेतले. पाक तयार झालेला होता आणि आपले गुलाबजामुन पण तळून झाले होते. मग लगेचच गरमागरम त्यामध्ये टाकून दिले. आता हे गुलाबजामुन सगळ्यांनाच आवडत असतात, पण 2-3 खाल्ले ना तर परत काही इच्छा होत नाही. भले मग कितीही गुलाबजामुन लवर असू द्या. आणि माझं तर असं कधीच होत नाही का घरी गुलाबजामुन बनवलेत आणि ते पूर्ण पाकामध्ये भिजूस्तोवर दम निघलाय. पाक आतमध्ये पूर्णपणे गेलेला पण नव्हता, तेच मी गुलाबजामुन खायला घेतले. आता हे गुलाबजामुन कोणी पण बनवा आणि कसे पण बनवा, एक नंबरच होतात. तर तसेच आमचे पण एकच नंबर गुलाबजामुन झालेले होते. मी तर गरमागरमच गुलाबजामुनवर ताव मारला होता. तर मंडळी, तुम्हाला आवडलेत का गुलाबजामुन? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.